अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. व्यासपीठावर विराजित माझे सर्व गुरुवर्य सर्व सन्माननीय तसेच सभागृहामध्ये उपस्थित आपण सर्व मान्यवर आपल्या सगळ्यांच्या हृदयात विराजित परमात्म्याला नमस्कार करते आणि मी माझे मनोगत व्यक्त करते. बघा, पंढरपूरमध्ये हे अधिवेशन होत आहे. अधिक मास पंढरपूर आणि 34 संमेलन. पंढरपुरामध्ये अधिक मासामध्ये विविध भक्ती सोहळे होतात, पारायण होतात, प्रतिष्ठान होतात आणि त्यामध्ये ज्योतिष अधिवेशन होणं ही खरोखरच आज आपल्या सर्वांसाठी एक खूप चांगली बौद्धिक मेजवानी आहे. या ठिकाणी आपणास गुरुची भोजन तर मिळणारच आहे, परंतु उपस्थित जे ज्ञानवंत पूजनीय गुरुवर्य आहेत यांच्या माध्यमातून जे काही आज आपल्याला ज्ञान ऐकायला मिळणार आहे ती एक खूप आपली सुंदर अशी शिदोरी असणार आहे. अधिक मास हा केवळ फक्त अतिरिक्त मास नाही आहे, तर तो साधना, उपासना, ध्यान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मपरीक्षणाची वेळ आहे. आत्मपरीक्षणाचा हा काळ आहे. पंढरपूर येथे अधिवेशन घेत आहेत आमच्या सर्वांच्या प्रिय गुरु श्री प्रियाजी. या दत्त भक्त आहेत. एका दत्त भक्ताने विठुरायाच्या, एका उपासकाने, एका तपस्वीने पंढरपूर येथे नामस्मरण होणाऱ्या धर्तीमध्ये हा जो अधिवेशनाचा सोहळा रचला आहे. तर इथं एकच संदेश कळतो की ज्याप्रमाणे भगवान दत्तात्रयांनी गुरुतत्व, ज्ञान, अध्यात्म दिलं आहे आणि भगवान पंढरीनाथाने नामस्मरण, भक्ती आणि समर्पण दिलं आहे आणि आजचं हे जे अधिवेशन आहे त्या दोघांची सांगड आहे. तर अधिक मासामध्ये वामरूपात आपल्याला घेतलं या व्यासपीठाचा आशीर्वाद मिळतात असं मला वाटतं की गुरुजनांचा आदर करावा, सन्मान करावा, त्यांचं ज्ञान घ्यावं आणि ते ज्ञान घेत असतानाही आमच्यामध्ये नम्रता असली पाहिजे आणि ते ज्ञान पुढे देत असताना आमच्यामध्ये समर्पणाचा भाव व्हायला पाहिजे. ज्योतिषाने फक्त भविष्य न सांगता आलेल्या जातकाला आशेचा दीपक त्याच्या मनामध्ये प्रज्वलित करण्याचं काम केलं पाहिजे. आलेल्या जातकाला नकारात्मक गोष्टी सांगण्यापेक्षा नकारात्मक गोष्टींचा आवाज देऊन त्याच्या जीवनात सकारात्मक कसं घडेल हे सांगण्याकडे आपण भर द्यायला पाहिजे. आज पंढरपुरामध्ये हे अधिवेशन घेतलं आणि त्यांच्या निमंत्रणामध्ये आपण सगळेजण पंढरपुरात आलात. या ठिकाणी आपण लोकांनी आपल्या जीवनाचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे स्वागत करून मनापासून आपले आभार मानू इच्छिते. तर आभार न मानता नदीला जाऊ इच्छिते, कारण की आपणास पुन्हा येथे यायचं आहे आणि प्रियाताईंना माझी विनंती आहे, तुम्ही इतर अधिवेशन कुठलाही कितीही घ्या, जसं जसं आम्ही सगळे घेऊ, पण तुमची 3 वर्षात किती अधिवेशन झालेली असतात त्या सगळ्यांना पंढरपुरात दर अधिक मासात काहीच अधिवेशन पंढरपुरात व्हावं आणि आपण सगळ्यांनी यावं आणि आपल्या सगळे मित्र परिवार शिष्यांना घेऊन यावं आणि पुढच्या वेळेसही आम्हाला खालीचा वाटा उचलण्याची संधी द्यावी. एवढंच बोलून मी माझी सेवा येते आपल्या चरणी विठ्ठला चरणी हे सगळे अधिक करते. धन्यवाद.